उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। सरकारचं या ठिकाणी योजना आहे, सरकारनं चहापानाचा कार्यक्रम आता आयोजित केलाय। मात्र सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। चहापानाच्या या कार्यक्रमानंतर कॅबिनेट बैठकीलाही सुरुवात झाली आहे। दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्यांविनाच असल्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। दरम्यान थोड्याच वेळात सरकारची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। आपण पाहतोय सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि आता थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुद्धा महायुती सरकारची होणार आहे। आपण ही तीन महत्त्वाची दृश्य पाहतोय, तीन महत्त्वाच्या घडामोडी। आधी सरकारचं चहापान या ठिकाणी आटोपलंय, त्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला। तर दुसरीकडे आता चहापानाच्या या कार्यक्रमानंतर कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली आणि ही बैठक संपल्यानंतर आता थोड्याच वेळात महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेत काय बोलतील त्याकडे आपलं लक्ष असेल। आपण पाहतोय उद्यापासून नागपुरात हे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। सरकारच्या आजच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। विरोधी पक्षनेता न निवडल्यानं विरोधकांनी सरकारवर हल्लाबोलही केलाय। विरोधी पक्षांना कार्यालय सुद्धा देण्यात आलेलं नाहीये, तर विरोधी पक्षनेतेपदावर योग्य वेळी निर्णय होईल असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामधली 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झालाय। याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे, परंतु सरकार घाबरू नये की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे। विरोधी पक्ष निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे, तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल। सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की विरोधी पक्षनेता दोनही सभागृहाचे नाहीत, दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्याला जाण्याचा आम्ही टाळलाय आणि म्हणूनच आज चहापाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे। विरोधी पक्ष नेता पद हे काय बाजारात विकत घ्यायची वस्तू नाहीये। विरोधी पक्ष नेता हे संविधानिक पद आहे, त्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक त्या जागा लागतात। तथापि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी सातत्यानं विरोधी पक्षाचा सन्मान केलाय, लोकशाहीचा आदर केलाय। वळूयात पुढच्या बातमीकडे। इंडिगोची सेवा अजून सुद्धा विस्कळीत आहे। आजही अनेक विमान उड्डाणं रद्द झाली आहेत, तर नागपूर अधिवेशनाला जाणाऱ्या आमदारांची सुद्धा तिकीटं रद्द झाली आहेत। आमदारांवर रेल्वेनं प्रवास करण्याची वेळ आली आहे। दरम्यान आदित्य ठाकरेंची सुद्धा इंडिगो फ्लाईट रद्द झाली आहे। ते एअर इंडियाच्या विमानानं नागपूरला रवाना होणार आहेत, तर इंडिगोनं नियम न पाळल्यामुळे संकट ओढवल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। इंडिगोची विमानसेवा सलग चौथ्या दिवशीही विस्कळीत आहे। आजही इंडिगोची अनेक विमानं रद्द करण्यात आली आहेत। इंडिगोच्या या घोळाचा फटका महाराष्ट्रातल्या आमदारांनाही बसलाय। नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाला जाण्यासाठी काही आमदारांनी तिकीट बुक केलं होतं, पण त्यांची तिकीटं रद्द झाली आहेत। पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या आमदारांनी नागपूरला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाचा पर्याय निवडलाय। आदित्य ठाकरेंचीही इंडिगो फ्लाईट रद्द झाली आहे। नागपूरला जाण्यासाठी त्यांनी एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय निवडला। सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ, तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशन सुद्धा महत्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं फार महत्वाचं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जायचं। कोकणातले ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव विमान नसल्यानं ट्रेनने नागपूरला पोहोचले। मंत्री संजय राठोड, अनिल परब यांनीही रेल्वेचा पर्याय निवडला, तर काही नेते समृद्धी महामार्गाने स्वतःच्या गाडीनं नागपूरला पोहोचले। खरं तर आज आम्ही विमानाची तिकीट होती बुक, पण काल आम्ही सायंकाळीच परिवारासहित नागपूरला आलो। बरेच मंत्री महोदय, माझे सहकारी हे ट्रेनमध्येच होते। विमानं रद्द झालेली आहेत आणि सगळीच संपूर्णपणे ही यंत्रणाच डिस्टर्ब झालेली आहे, त्यामुळे माझं खरं आजचं विमानाचं तिकीट होतं, मग मी काल रात्री अचानकपणे रेल्वेमध्ये बसलो। विदर्भ एक्सप्रेसने पण अनुभव चांगला आला। बरोबर आहे, ते आता थोडंफार फ्लाइट्स कमी झाल्यामुळे, फ्लाइट्स बंद झाल्यामुळे थोडं अडचण आहे, असं आहे। इंडिगोमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास अद्यापही सुरूच आहे। इंडिगोच्या विस्कळीतपणाचा फटका मुंबईत आलेल्या एका कॅन्सरग्रस्त महिलेला बसलाय।
ही महिला कॅन्सरवरच्या उपचारासाठी मुंबईत आली आहे. सोबत तिचा मुलगाही आहे. 5 तारखेलाच तिला उपचार करून परत जायचं होतं. पण 5 तारखेपासून या महिलेची विमानं रद्द होत आहेत. 5 तारीख का फ्लाइट तो कैंसिल कर दिया लोग. 7 तारीख का टिकट दिया था लेकिन वो भी कैंसिल हो गया. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या परिस्थितीला इंडिगोला जबाबदार धरलंय. पायलट असोसिएशनने ही मागणी केली होती की 10 तासाचा आमचा जो तो टाइम आहे तो कमी केला जावा, तो 8 तासाचा केला जावा. आणि म्हणून ताबडतोब DGCAनं सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले. या नियमाची अंमलबजावणी 2 टप्प्यामध्ये करण्यात यावी. परंतु इंडिगोने मात्र अगदी शेवटपर्यंत 2-4 दिवसापर्यंत सुद्धा त्याच्यावरती कुठलं काम केलं नाही. इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानं इतर कंपन्यांनी तिकिटांच्या दरात वाढ केली होती. त्यावरही नियंत्रण आणल्याचं मोहोळ यांनी सांगितलंय. याशिवाय ज्या प्रवाशांची तिकीटं रद्द झाली आहेत त्यांचे पैसे परत करण्याचे आदेशही इंडिगोला देण्यात आलेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी बोलताना एकनाथ शिंदेंची आक्रमक देहबोली दिसून आली. एकाच मंचावर येऊन सुद्धा शिंदे आणि चव्हाणांमधला दुरावा कायम असल्याचं चित्र होतं. डोंबिवलीतल्या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे आणि चव्हाणांमध्ये श्रेयवाद सुद्धा चांगलाच रंगला. डोंबिवलीतल्या फोडाफोडीवरून शिंदेंची रवींद्र चव्हाणांवर नाराजी कायम असल्याच्या यामुळे चर्चा रंगल्यात. फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच एका मंचावर आले. यावेळी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये उदय सामंत यांची खुर्ची होती. दरम्यान रवींद्र चव्हाण यांनी सामंतांशी बोलून ते शिंदेंच्या शेजारी येऊन बसले. दोन्ही नेत्यांनी यावेळी खुर्च्यांची अदलाबदल केली. रवींद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदेंसोबत संवाद साधला. पण चव्हाणांशी बोलताना शिंदेंची आक्रमक देहबोली पाहायला मिळाली. शिंदेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे बदललेले पाहायला मिळाले. डोंबिवलीमधील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकत्र आले होते. दुसरीकडे डोंबिवलीमधील निधीवरून एकनाथ शिंदे यांच्या समोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये झोपले. हा बदल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे झाले आणि एक MMR रिजनमध्ये MMRDचा निधी हा पूर्णच्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या विविध योजनांसाठी मिळाला पाहिजे याची खऱ्या अर्थाने सुरुवात ही त्यावेळच्या काळामध्ये झाली. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये निधी या कल्याण डोंबिवलीमध्ये यायला सुरुवात झाली. 2014च्या अगोदरची परिस्थिती आणि 2014च्या आत्ताची 10 वर्षानंतरची परिस्थिती या कल्याण डोंबिवलीची आपण सगळे लोक पाहताय. मला काही वेगळं सांगायची गरज नाही. यावेळी श्रीकांत शिंदेंनी शेरोशायरीतूनही इशारा दिला. मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशा है, दिल में है अरमान यही कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में लेकिन दीपक सा जलता देखोगे. अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे. खूप जे आहे खड्डे खोदायचं काम केलं पण कधीच जे आहे खड्ड्यामध्ये जे आहे पडायचं काम जे आहे डॉक्टर श्रीकांत ज्यांनी खड्डे खोदले त्यांचं काय झालंय तुम्ही बघितलं. येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, राजकारण किती हो, आपल्याला भविष्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला कल्याण डोंबिवली चांगली करायची आहे. ज्या प्रकारे आता कामं चालू आहेत त्याच गतीने जी आहे ती आपल्याला पुढे कामं न्यायची आहेत. हे विकासालाच मत जे आहे ते आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. कामामध्ये कॉम्पिटिशन असले पाहिजे, कामात स्पर्धा असली पाहिजे. कल्याण डोंबिवली तर चांगला लोकप्रतिनिधी भेटलेला आहे, खासदार आणि डॉक्टर आहे. मला अभिमान आहे, खऱ्या अर्थाने अभिमान असलाच पाहिजे.